नमस्कार मंडळी, कसे आहात? ठीक ना? आता आपल्याला बाहेर बांधायला लागलोय. आज जरा पाऊस देखील नाही, त्यामुळे बाहेर बांधून जरा गोटा शेण घाण करून परत वैरणीला जायला पाहिजे. चल हे चल तिकडं, चल राधे राधे चल चल तिकडं चल. वाघीची कसं करते बघा ही. राधू चल का तिकडं, चल आईला बाहेर निघतो. चल रे, ये तिथे चल. आज फिरवावं लागणार. आता ह्या मॅडमना बाहेर काढायला लागणार आहे. त्यांना आधी मुरकी घालून घ्यावी लागणार आहे. चल थांब की सोडतो. थांब सोडतो. ह्याशने आता कधी बाहेर पडणं असं झालं. एक दिवस जर बाहेर नसतील या तर ह्या लय ॲग्रेसिव्ह होत्या. आता तुम्ही म्हणजे पावसात काय, पावसाचे ते समजून घ्यायच्यात. पाऊस जर बाहेर पडाला तर ह्या बाहेर पडत नाही, असं आहे. हे बघा, ते असं काम असते. तिरुला आता बाहेर घेते. आता शिरबीला बाहेर घ्यायला लागलोय. शिरबीला बाहेर घेत असताना ही राधा कशी करायला बघा. राधू जरा साईडला हो बाळा, साईडला हो. तुला बी नेतो बाहेर, तुला नेतो बाहेर. थांब, तिला दिदीला पहिला अगोदर नेतो, मग तुला नेतो. तर हिला बाहेर आणून राधाला बाहेर घ्यायला पाहिजे. राधाला बाहेर गेला तर राधाला आमची आईसाहेब कशा करायला लागल्यात बघा. आईसाहेबासून देखील राधा सोडून झाल्या. असं सारखं चोळत बसावं म्हणते काय. आता तिचं मास्क बांधले. मास्क बांधून आता तिला आपण बाहेर घेणार. अगं थांब जरा राधे, थांब 2 मिनटं. थांब झालं बाळा, झालं. तुझ्यासाठीच बांधायला लावले ते. थांब 2 मिनटं थांब. झालं बघ. चला आता बाहेर जायचं. चला बाहेर जायचं. मम्मी बशी जायचं. चला दीदी बसल्या बाहेर. चला बांधून झाले. तिला घेतो बाहेर आल्याची मस्ती बघा आता कशी असते. आता त्या बोर्डला सगळ्या वेड मारते आणि आई बशी जाऊन थांबते पहिल्या अगोदर. ह्यांना बाहेर यायला बी म्हणजे असं कधी बाहेर येईन असं वाटते. आणि संध्याकाळी ज्यावेळेला आत घ्यायचं असते त्यावेळेला देखील वाटते की कधी आत जाईल. यांच्या आतले देखील तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. आत्ताच रानातनं आलो वैरण घेऊन. आता ही वैरण पेंड्या काढून घ्यायला पाहिजे. पेंड्या काढून घेऊन कुट्टी मशीनमध्ये आता कुट्टी करून घ्यायची. कुट्टी भरून परत बकेटमध्ये भरून ठेवायला पाहिजे. मग पुन्हा यासने आत घ्यायला पाहिजे. कुट्टी करून झाल्या. कुट्टीमध्ये आपण 3 प्रकारचा आता चारा मिक्स केला आहे. वल्ला मका, वल्ला शाळू व ऊस. आता यांना चोळायला आपण पुसायला घ्यायला लागलो. बाहेर आपण तिथला पुसून घेणार. तिथला पुसून झाल्यानंतर असणे आता बांधायला पाहिजे. आता अशी कानातनं घाण काढायला लागते. ती कानातनं घाण काढणं जरुरीचं आहे. 2-3 दिवसात अशी कानातनं घाण काढायला लागते. शिरीबीला आता चोळून घेतोय. ते अशी घामाची डाग पडतात बघा. उन्हाळ्यात असे घाम. थांब रे बाळा, असे डाग हे पुसून घ्यावं लागते. इथे घाण अशी साठलेली असते, ते पुसून घ्यावं लागते. त्याच्यात मग घाण साठते अशी काळपट अशी दिसते. त्याच्या बी कानातली घाण अशी काढून घ्यावं लागते. त्या दोघी बी अशा आता राधाबाई राहिलेत. राधाबाईंना पुसून घेऊया. आता आम्हाला पुसून घ्या बघा. असं काम असतं ते. आम्हाला का पुसत नाही. हिला पुसाय गेली की तिला पुसून घ्यायला चालू करायला लागते. असं काम आहे. राधू काय रे बा, काय ते जरा उडी मार राधे माझ्या अंगा उडी मार. अरे असं काम आहे. चला
अशा तऱ्हेने यांचं काम पुसून झालेलं आहे. आता यांना आत घ्यायचं, आत घेऊन धार काढायला चालू करूया. ठीक आहे. आता यायला अडचण असते. या चलो कर ये तुझ्या जागा ये पटकन चल. चलो कर काय चलो कर ये. चल लवकर ये चल ये चला चल. आता राधा लावून बांधलेली आहे. आता आपण धार काढा घेणार, भरडा घाला लागणार आहे. भरडा घालून धार काढा घेणार. भरडा घालून घेतोय. भरडा घातलेला आहे. आता धाराला सुरुवात करायची. आता हा एवढे काढून घेतो म्हणजे बऱ्यापैकी मारतात त्यांचा. चटा बा त्याला चटा. हा चटी चटी करा. होय आता गमेल पालत गेले बघा. हे कशाचे संकेत म्हणायचे. आता मला खायला कमी पडले, मला खायला द्या. राधा मॅडम चला झालं बघा. आवरा उठा 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 लवकर. चला पटकन दूध प्याला. चला गाडी स्पीड मध्ये आहे. आपण गंगासाठी लिव्हर टॉनिक म्हणून एक ब्रुटॉन म्हणून औषध आहे, इथला ताप देतोय आपण. हे लिव्हर टॉनिक लिव्हर सुधारण्यासाठी आणि पचनक्रिया चांगली होण्यासाठी औषध असतात. ते आपण त्यांना नेहमी देतोय. त्यांना पचनक्रिया बी चांगली राहते, जनावरांची तब्येत देखील चांगली सुधारण्यास मदत होते. शॉर्टकट मारणार मी आता एक ना. चल चल इकडे 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 लवकर चल पटकन. आता हिला वैरण टाकतो. त्या मॅडमचं काम झालेलं आहे. आता ह्यांचं राहिलेलं आहे. आता ह्यांचं गमेल काढतो आणि ह्यांना वैरण टाकतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला, माझ्या म्हणण्यापेक्षा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रपरिवाराला देखील सांगा की लाईक शेअर सबस्क्राईब करायला. व कमेंट्स द्या. तुमच्या कुठल्याही कमेंट्स आम्हाला येऊ देत, त्याचा मी स्वीकार करतो. आणि इथं ब्लॉग संपवतो. नमस्कार. जय गोमाता.